नमस्कार 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 मित्रांनो, आज आपण करणार आहोत एक वेगळंच काहीतरी, वेगळंच बोलतो, एकदम वेगळंच काहीतरी करणार आहोत, प्रयत्न करणार आहोत. आपल्या इंस्टाग्राम रीलवरती एक जो व्हिडिओ टाकलेला आहे, ताटापुढे पाटापुढे देवापुढे देवघरात आतमध्ये बाहेर कुठे काढत बसा रांगोळी चमचमीत खाण्याचा बेत आम्ही सारे गवैये. हा जो काही ट्रॅक आपण बनवलेला आहे तो कसा बनवला आहे आणि काय बनवला आहे हे माझ्या मागे तुम्ही जे बघू शकताय तो आहे तो प्रोजेक्ट. पाटापुढे पाटापुढे देवापुढे देवघरात आतमध्ये बाहेर कुठे काढ बसा रांगोळी तुटतही नाही. सो हा जो पोर्शन आहे तो आपल्याला माहिती आहे की एकदम रिदममध्ये काका बोललेले आहेत, पण तो ज्या रिदममध्ये मला हवं होतं त्या रिदममध्ये नाही आहे. सो मी त्याला पहिलं माझ्या रिदममध्ये आणलं. सो हे तुम्हाला इथे दिसतंय रील ऑडिओ असं नावाने एक हा ट्रॅक आहे, पण इथे झटपट पटापट झटपट झटपट असं लिहिलेलं एक ट्रॅक आहे. तर ह्याला मी थोडंसं ट्विक करून पाटापुढे पाटापुढे देवापुढे देवघरात आतमध्ये बाहेर कुठे काढ बसा रांगोळी तुटतही नाही हे जे काय करून घेतलंय मी त्या काकांच्या आवाजाला थोडंसं टेम्पोमध्ये आणलं. आणि त्याच्यानंतर मग माझ्या डोक्यात आलं की जेव्हा मी पहिल्यांदा हे ऐकलं होतं की अरे हे थोडं आम्ही सारे खवय्येसारखं वाटतंय किंवा बनवा बनवी, तेव्हा पिक्चरमध्येच नव्हतं. तेव्हा माझ्या डोक्यात काय काय होतं मी तुम्हाला सांगतो. ताटापुढे पाटापुढे देवापुढे देवघरात आतमध्ये बाहेर कुठे काढत बसा रांगोळी, लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बेंगलोर गोवा न काश्मीरला, हे माझ्या डोक्यात होतं. किंवा ताटापुढे पाटापुढे देवापुढे देवघरात आतमध्ये बाहेर कुठे काढत बसा रांगोळी, झुकू 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 अगीन गाडी धुरांच्या रेषा, असं 2-3 ट्रॅक्स माझ्या डोक्यात होते. आणि यावेळी पण मी विचारतोच करत होतो की एक हा पॅच आम्ही सारे खवय्येचा, एक झुकू झुकू अगीन गाडी, एक लोणावळा खंडाळा, असे 3 पॅच ठेवावेत आणि 3 डान्स प्रकार वेगवेगळे अक्षुताईबरोबर माझ्या आकांक्षाताईबरोबर करावेत असं माझ्या डोक्यात होतं. तर ते मला असं वाटलं की यार ते कुठेतरी तुटक होईल. त्या एक हुक पकडण्याच्या नादात मी ठरवलं की आता एक अख्खा सलग ट्रॅक बनवायचा, ह्याच्यात काही कट्स नाही ठेवायचे. सो ते डोक्यात ठेवल्यामुळे आम्ही सारे खवय्ये हेच एक मेन डोक्यात ठेवायचं असं माझं चाललं. प्रोजेक्ट बनवता बनवता अशी ही बनवाबनवी त्या पिक्चरमध्ये आलं. म्हणजे खतरनाक कल्ट पिक्चर, प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाच्या आतला, एकदम तळाच्या आतला पिक्चर आहे तो, 90s किड्स माझ्यासारख्या सगळ्यांच्या. सो ते बनवाबनवीवालं प्रकरण नंतर आलं, पण त्याच्या आधी ताटापुढे पाटापुढे देवापुढे देवघरात आतमध्ये बाहेर कुठे काढत बसा रांगोळी हा एवढाच पोर्शन होता, ज्याच्यामध्ये आम्ही सारे खवय्ये मला मिक्स करायचा होता. आम्ही सारे खवय्येचा जो की नोट आहे तो F# मेजर आहे. F# मेजर म्हणजे हे, आत्ता मी तुम्हाला दाखवायला याच्यावर करतो, नाहीतर माझ्याकडे कीबोर्ड आहे. या स्केलला ते होतं. चमचमीत खायाचा बेत आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. सो ताटापुढे पाटापुढे देवापुढे देवघरात आतमध्ये बाहेर कुठे काढत बसा रांगोळी, या F# मेजरमध्ये ते मला ट्विक करावं लागणार होतं आणि तरच ते इंटरेस्टिंग वाटलं असतं. तर त्याचा ओरिजिनल आवाज असा आहे, इतकं सोपं झालेलं आहे, तुटणार नाही. ताटापुढे पाटापुढे देवापुढे देवघरात एका सुरात बोललेत, ताटापुढे पाटापुढे देवापुढे देवघरात. याला काही सूर नाहीये, तर आपल्याला ते सुरात आणण्यासाठी त्या काकांना थोडंसं आपल्याला सुरात आणण्यासाठी आपण त्यांना पिच करेक्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा पहिला सूर हा आपला वरचा C# आहे. पुढे पाटापुढे देवापुढे देवघरात आतमध्ये बाहेर कुठे काढ बसा रांगोळी. कळलं? म्हणजे आता आपण काय केलं तर त्यांच्या प्रत्येक शब्दाला आपण सुरात आणलं. ताटापुढे पाटापुढे देवापुढे देवघरात आतमध्ये बाहेर कुठे काढत बसा रांगोळी, असं प्रत्येक सुराला आणलं पिचमध्ये. मग मजा यायला लागली. मग असं वाटलं हां हे काहीतरी इंटरेस्टिंग प्रकरण आहे. तर मग ते प्रकरण बनवता बनवता मग मला अचानक आठवलं की आपण ह्याच्याबरोबर अजून एक प्रकार मिक्स करू शकतो, कारण ह्याच्यात थोडी मोनोटोनी होती. इथे हा जो पोर्शन संपतो, ही लक्ष्मीची पावलं. आता ही लक्ष्मीची पावलं झटपट उड्या मारत मारत येतात. हा जो पोर्शन आहे हा पुन्हा एकदा रिदममध्ये बोललेत काका, मस्त मजेदार रिदममध्ये बोललेत. तर त्यासाठी ही लक्ष्मीची पावलं झटपट लगेच अशी उड्या मारत मारत येते, झटपट लगेच अशी उड्या मारत मारत येते. ही जे वाक्य आहे हे उड्या मारत मारत येते हे एकदम रिदममध्ये. तर त्याला म्हटलं ह्याला पण आपण जरा वापरूयात. आणि मग ह्याच्या पुढे माझ्या डोक्यात होता आम्ही सारे खवय्येचाच अंतरा वापरायचा का, तर तो वापरायचा का दुसरं कुठलं गाणं वापरायचं. मग दुसरं कुठल्यामध्ये मी जसं बोललो मगाशी की नाच ग घुमा किंवा मंगळागौरीची गाणी वापरायची का, झुक 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 गिन गाडी वापरायचं का, लोणावळा खंडाळा वापरायचं. या 3-4 गाण्यांमध्ये मी थोडा कन्फ्यूज होतो. पण अचानक भयानक माझ्या डोक्यात जेव्हा मी आम्ही सारे खवय्येचं म्युझिक ऐकत होतो
ते ऐकता ऐकता रॉक अँड रोलचा फील माझ्या डोक्यात एकदम फिक्स झाला होता. हे जे वाजतं त्याला असं माझ्या डोक्यात क्लिक झालं की अरे हे तर एकदमच सेम आहे. ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी याला, हे डोक्यात वाजलं आणि तिथे मी म्हटलं चला आपल्याला एक हार्डकोर मराठी कोर नॉस्टेल्जिया हिट करणारं गाणं मिळालंय. दॅट इज अशी ही बनवा बनवी. सो मी अशी ही बनवा बनवीला मिक्स करायचा प्रयत्न केला. याची टोपी त्याला, त्याची टोपी याला. आता ते आहे जी मेजरला. आपलं खालची सगळी जी आम्ही सारे खवेचा ट्रॅक आहे हाफ स्केल खाली म्हणजे एफ शार्पला. सो जी मेजर आणि एफ शार्प ज्यांना पियानो माहिती आहे त्यांना माहितीच असेल. ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी याला हे ओरिजिनल स्केलमधलं आहे. पण त्याला मला ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी याला असं खाली आणावं लागलं, अर्धा पैसा. ठीक आहे. सो त्याला मी अर्धा नोट खाली आणलं आणि मग याची टोपी त्याला, त्याची टोपी याला. कळे ना हे झाला ते लकीली ह्याच टेम्पोमध्ये बसणारं मिळालं मला. सो मी ते याच टेम्पोमध्ये डायरेक्ट बसवून टाकलं आणि पुढे पाटा पुढे देवा पुढे देवघरात बनवा बनवी. आता मला त्याच्या पुढे गंमत करायचीच होती, काहीतरी एंड टुवर्ड एंड हुक वाढवण्यासाठी एंडला काहीतरी मजेदार पाहिजे होतं. सो ते मजेदार मला कसं मिळालं. पाटा पुढे देवा पुढे देवघरात बनवा बनवी, आतमध्ये बाहेर कुठे बनवा बनवी. काढबंद रांगोळी. सो आता हे सगळं एका नोटमध्ये आलं होतं. दॅट इज एफ शार्प. एफ शार्पमध्ये मी सगळ्याला आणलं होतं. ताटा पुढे पाटा पुढे देवा पुढे देवघरात. म्हणजे तिथे बनवा बनवीचं गाणं कसं जातं तर पुढे खरं पाटा त्याला पुढे देवा तुम्ही पुढे असं लांब देवघरात. करी. सो दुनिया सलाम करी हे जे ना दुनिया सलाम करी बनवा बनवी. तर त्याच्यामध्ये ताटा पुढे वाटा पुढे देवा पुढे देवघरात बनवा बनवी असं करता आलं मला. मी ते करून बघितलं तर ते इंटरेस्टिंग वाटलं आणि मग मी तसं त्याला ठेवलं. सो असा हा सगळा रीलचा जो ट्रॅक बनला त्याच्यासाठीची मागची जी मेहनत आहे, ट्रॅक बनवायची जी मेहनत आहे. कोणीतरी ही कॉमेंट केली होती की अरे हे जे रिमिक्स ज्याने बनवलंय त्याला सलाम वगैरे वगैरे. तर ते मीच बनवलेलं आहे. म्हणूनच माझ्या हातात एवढा पियानो असतो की ते मी वाजवलेलं आहे, म्हणजे मी बनवलेलं आहे असं दाखवण्यासाठी. पण तरी काही जणांना प्रश्न पडतो की हे रिमिक्स कोणतरी भलत्याने बनवलंय, ह्यांनी फक्त डान्स केलाय. तर तसं नाहीये, मेहनत आहे मित्रांनो, मेहनत. आतमध्ये बाहेर कुठे बनवा बनवी. काढबंद रांगोळी. काढत बसता रांगोळी हे पण मला बसवायचं होतं तेवढ्यात. माझं चाललं की अरे वापरूया भाई, सगळं वापरून. काढबंद रांगोळी. तुटतही नाही. तर तुटतही नाही हे एक मला मिळालं होतं. सो असा मग तो लूप परत चालू होतो, तुटतही नाही. आणि त्याच्यानंतर पुन्हा तो व्हिडिओ चालू होता. आता व्हिडिओचा लूप मी कसा बनवतो हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कॉमेंट करा. हा सगळा व्हिडिओ मी मराठीत बनवला आहे, मला मजा आली आहे. आय होप तुम्हाला पण मजा आली असेल. हा पूर्ण व्हिडिओ बघून काहीतरी शिकायला किंवा काहीतरी इंटरेस्टिंग वाटलं असेल तर नक्की लाईक करा. सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा, शेअर करा मित्रांसोबत. आणि आपले यूट्यूबला जे मी काय मोठे व्हिडिओज टाकत नाही आहे ते जर मी टाकावेत असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा. आई होप इसका मैं ट्रांसलेशन सब कुछ कैप्शन में दे पाऊँ. अगर आप पढ़ पाओ तो पढ़ो और कमेंट में ज़रूर बताना कि नेक्स्ट मैं कौन से बड़े वीडियो को हाथ लगाऊं या फिर कौन सा बड़ा वीडियो बनाऊं. गूगल आंटी वाला वीडियो मेरे को बनाने की बहुत इच्छा है यार. कब बनाऊंगा पता नहीं, बट बनाऊंगा ज़रूर. तब तक ख्याल रखना अपने आपका. टाटा बाय बाय, गुड नाइट, स्वीट ड्रीम्स, टेक केयर. क्यों बोल रहा हूँ मैं, बट गुड नाइट, बाय बाय, थँक यू सो मच. पाटा पुढे देवा पुढे देवघरात आतमध्ये बाहेर कुठे काढबंद रांगोळी. तुटतही नाही.